काय? असं म्हणतात की बाळ ज्या व्यक्तीसारखं दिसायला हवं असेल ना, ती व्यक्ती जास्तीत जास्त वेळ डोळ्यासमोर राहिली तर बाळ अगदी तसंच जन्माला येतं. मला माहितीये तुला हे सगळं खूप ऑड वाटत असेल, बट आय ट्रस्ट ऑल दीज थिंग्स. माझा खरंच खूप मनापासून विश्वास आहे या गोष्टींवर. खरंच. 2 दिवस दूध का नाही घातलंस तू? पैसे द्या आधी. अरे पळून जातोय का आम्ही? पैसे द्यायला नाही म्हटलंय का? देणार आहोत ना पैसे. अहो पण कधी देणार? 3 महिने झाले बाकी आहेत. आम्हाला भरायला लागतात आमच्या खिशातनं. संसार म्हटलं की पुढे मागे होणारच ना काहीतरी. ते संसारा बिंसाराचं आम्हाला नका सांगू. तुमच्याकडे लहान बाळ म्हणालात म्हणून एवढे दिवस गप्प बसलो. बाळा तू त्यांचा आहेस, माझा नाही आहेस. तुला त्यांच्यासारखं व्हायचंय. शुभंकर आणि नमितासारखं. मीच ही मूर्ती तिकडे ठेवली होती. अरे पण शुभंकर, मला माहिती आहे ही तू आशूला दिली होतीस. कारण तिच्या पोटात आपलं बाळ असणार आहे मीता, आपलं बाळ. त्या बाळाची आई ती नाही, तू असणार आहेस. तुम्हाला सांगते मा, गावाकडे जाम लढ होती बघा पैशाची. नमुताईंनी माझं तोंड बघूनच ओळखलं माझी अडचण आहे ती. अहो थोडे थाडके नाही, चांगले 3000 हवे होते. काही प्रश्न न विचारता काढून दिले बघा. अहो समधीच माणसं अशी वागत नाही हो. माझी नमिता आहेच तशी निर्मळ मनाची. प्रत्येकाच्या अडीअडचणीला सगळ्यात आधी पुढे असते आणि कोणासाठी काहीही केलं ना तरी चकार शब्द तोंडातून काढायची नाही. अगदी सगळ्यांना जीव लावलाय यापोरी. वय ना मीरा, तुला माहितीये ना माननी मला बाळकृष्ण आणून दिला होता आणि तो मी आशूला दिला. कारण आता आमचं बाळ तिच्याकडे आहे ना. मग शुभूने तो बाळकृष्ण पुन्हा आमच्या रूम मध्ये आणून ठेवला. त्याचं असं म्हणणं आहे बाळ फक्त आमचं आणि आमचंच आहे आणि हे आशूच्या लक्षात राहावं म्हणून. खूप विचित्र वागतो ग तो तिच्याशी. साधं धड बोलतही नाही आणि बोलला ना तरी खूप तयस्थासारखं आणि तुटकपणे बोलतो. समीरची नोकरी गेल्याचं कळवलं नाहीस तुम्हाला? मला वाटलं तुम्ही उगाच काळजी करत बसाल आणि मग तब्येतीला त्रास होईल म्हणून नाही कळलं. आशू, अगं मूल जगाच्या पाठीवर कुठेही असलं ना तरी त्याची काळजी आईला असतेच. आशू मला माहितीये कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी तू जीवाचं रान करत असशील, पण हे बघ बाळा, थोडीशी विश्रांती घ्यायला हवी ना, स्वतःकडे लक्ष द्यायला हवं ना. पण काळजी घे बाई स्वतःची. तुम्ही पण. ठेवू? काय जीवाभावाच्या गोष्टी बोलू मी तुमच्याशी आई. कसं सांगू की तुमच्या होणाऱ्या सुनेला डोहाळे लागले, पण तिच्या पोटात वाढणारं बाळ मात्र. दादाला थोडं त्याच्या मनासारखं वागू दे. वागेल तो हळूहळू चांगला तिच्याशी. आणि तू आहेसच ना. आल्यापासून नुसत्याच बोलतोय. मी पाणी सुद्धा नाही विचारलं तुला. बस हा, कॉफी घेशील ना?